तर एवढं प्रेम कोणावर येतंय बघा मला, तर चक्क माझा झाडांवरती येते। तर नमस्कार मंडळी, राम राम, सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे मिनी ब्लॉगमध्ये। बुवा तुम्ही सगळेजण ना व्हिडिओ पाहतात पण माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नाही करत आहे, तर प्लीज मला ना तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। एका लाईकनं माझं ना पूर्ण करिअर बदलू शकतं। मी ना गेले 5 वर्ष झालं यूट्यूबमध्ये ट्राय करते पण मला ना पाहिजे तसं यश नाही आहे। मी मेहनतीला कधीच मागं पुढं पाहिलेले नाही। मी प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ बनवलेले आहेत। फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की मला सपोर्ट करा। तर चला मग आज ना मी भरपूर सारे फ्रूट घेऊन आले होते, तर ते फ्रूट सगळे ना छान अशा फ्रूट टोकरीमध्ये काढून घेतले। तर ना ही मला वाणाला म्हणजे मकर संक्रांतीचं वाण असते ना, त्याच्यामध्ये ना एका ताईनं गिफ्ट केली होती, म्हणजे वाण केलं तर ती माझ्यासाठी ना खूप कामाला येते। तर अशा काही गोष्टी आपण गिफ्ट दिल्या ना तर इतरांच्याही कामाला जातात। स्ट्रॉबेरी, केळी आणि द्राक्ष घेऊन आली होती। बाय द वे आमच्या इकडे ना द्राक्षाला ना अंगूर असं म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा। आणि हे छोटे छोटे केळं पाहत आहेत ना, हे विलायची केळं आहेत। आम्ही मुंबईला होतो ना तर खूप प्रमाणामध्ये तिथे मिळायचे, पण हल्ली सोलापूरला ना त्या केळ्याच्या ज्या फांद्या असतात ना डालगीच्या डालगी तेच विकायला येतात। आणि ना ह्या केळांची थोडीशी टेस्ट ना आंबट असते आणि मी पण 7 वर्षाच्या नंतर ना हे वेलची केळ खाते। तसं चवीला मस्तच होतं पण थोडंसं मला आंबट लागत होतं, म्हणून म्हणलं चला तर खाऊन घेतला। आणि आता ना दिवसभराची कामं आवरली होते पण छोटी मोठी जी कामं होती ना ती करायची होती। तर बघा असं होतं कधी कधी लक्षातच राहत नाही आपण कॅमेरा चालू ठेवला आहे म्हणून। मग दूध गरम करायचं राहिलं होतं, दूध गरम करायला घेतलं। हल्ली ना काय होतं उन्हाने ना दूधच फुटून जातं। आमचे दूधवाले मामा सकाळी दूध देऊन गेले होते तरी पण दूध फुटलं। मग हे छोटंसं जे अर्धा लिटरचं दुधाचं पॅकेट होतं ना, तर ते दुधाचं पॅकेट घेऊन आली होती। आणि त्यानंतर ना अंगणात आल्याच्या नंतर ना आता हे हळूहळू ना ह्या ज्या आपल्या कैऱ्या आहेत ना त्या हळूहळू मोठ्या होत आहेत। मला ना एवढं त्याच्यावरनं प्रेम आलं की बापरे, की मी लावलेल्या झाडांना फळं लागले, त्या गोष्टीचा ना खूप जरासा हेवा वाटत होता मला। म्हणून माझ्या ना त्याची टाईम ना अंगण साफ केल्याशिवाय ना मला चैनच पडत नाही। तर माझं हे रोजचं काम आहे। तवर ना इकडं काय झालं बघा, दूध उतू गेलं तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच।